म्हणून ते अर्धवट राहिलं. पण आज आपला हा दसरा मेळावा होतोय. आणखीन 2-4 दसरा मेळावे झालेत. बाकीच्यांबद्दल मला काही बोलायचं नाहीये. पण विशेषतः संघाचा जो दसरा मेळावा झाला, त्या संघाच्या दसरा मेळाव्याबद्दल मी जरूर बोलणार आहे. कारण 100 वर्ष ही काही थोडी वर्ष नाहीये. आज काय योगायोग आहे कल्पना नाही मला. पण संघाची 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे. हा काय योगायोग म्हणायचं की काय मला कळत नाही. पण जशी संघाला 100 वर्ष होत आहेत, तसेच आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणा, समाजसेवक म्हणा, जी पारेख यांचं दुर्दैवी निधन झाले. त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने एक आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो. कारण अशी लढणारी माणसं आता कमी होत चाललेली आहे. जो लढेल तो तुरुंगात जाईल, ही अशा पद्धतीने यांची सरकारची आता नीती आणि वाटचाल सुरू झालेली आहे. जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल की या कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला गेला. सर्वांनी विरोध केला. आपण केलाच पाहिजे, तो लागू होऊ देता कामा नयेच. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या चेलाचपाट्यांनी त्याची मखलाशी केली की हा कायदा असं काही एकट्यासाठी नाही. सगळ्या संघटना जर कोणी अति डावे, कडवे डावे, आम्ही कडवे डावे वगैरे ओळखत नाही. आम्ही देशद्रोही आणि देशप्रेमी दोनच जणांना ओळखतो. पण तुम्ही नुसतं आम्हाला तोंड देखल्या काहीतरी कारण सांगणार असाल तर उदाहरणासकट सांगतो की कसा गैरवापर होतोय. सोनम वांगचुक, एक चांगला देशभक्त सोनम वांगचुक या माणसाने अतिशय दुर्गम भागात, लेह लडाख, जिकडे कडाक्याची थंडी, नुसती कडाक्याची नाही, हाडं मोडतील अशी थंडी असते, त्या थंडीमध्ये आपले जवान नीटनेटके राहावे, त्यांना काहीतरी उबदार एक आडोसा मिळावा म्हणून सोलार टेक्नॉलॉजीवरती त्यांना छावण्या बांधून दिल्या. ती टेक्नॉलॉजी त्यांनी दिली. पाण्याचं दुर्भिक्ष होतं, ते दुर्भिक्ष होऊ नये, पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आईस स्तूपाची योजना आणली. काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते, पण त्यांनी आंदोलन सुरू केलं का? न्याय हक्कासाठी. लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे. न्याय हक्क ही लोकशाहीतली मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते, करतायत. उपोषण चालू ठेवलं होतं, पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही. मग पेटले सगळे. काय त्याला आता जेनझी जसं नेपाळमध्ये पेटले, लेह लडाखमध्ये रस्त्यावरती आले आणि मोदी बाबांनी त्यांना सरळ उचलून रासुकाखाली आत टाकून दिलं. जा, 1 वर्षाचा बाहेरच पडणार नाही. हा जनसुरक्षा कायदा, हम करे सो कायदा, तोच आपल्याला तोडून मोडून टाकायचा आहे. तोच तोडून मोडून टाकायचा आणि टाकलाच पाहिजे. कारण मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत वांगचुक हे देशद्रोही नव्हते. पण त्यांच्यावरती आता आरोप ठेवलेत की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन आलात, एका शिष्टमंडळातनं ते पाकिस्तानला गेले होते म्हणून देशद्रोही म्हणून जर वांगचुक यांना अटक होणार असेल तर नवाज शरीफचा केक गपचूप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं, ह्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. न्याय हक्क मागणं हा या देशामध्ये देशद्रोह होतोय. आणि म्हणून काही वेळेला असं वाटतं की या सगळ्या कमळाबाईंनी चिखल करून ठेवलाय. जो म्हणतोय ते तुम्हाला आता कळेल. एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगेन तसं. एक तर भाजप आणि प्रशासन, सरकार चालवण्याचा सुतराम संबंध नाही, दुरान्वयाने सुद्धा संबंध नाहीये. 3 वर्ष मणिपूर जळतंय. आता काल परवाकडे मोदी मणिपूरमध्ये गेले. 3 वर्ष जळते मणिपूर. तिथल्या महिलांची धिंड निघते, धिंडवडे निघतात अब्रूचे. ना मोदी जायला तयार, ना दुसरे व्यापारी जायला तयार. पण एवढं करून मोदी गेले. आम्हाला असं वाटलं की मोदी काहीतरी तोडगा काढतील, ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांना काहीतरी सांत्वन करतील. पण गेल्यानंतर त्यांचं भाषण आलं होतं. हसायचं की रडायचं?
मणिपूरमध्ये गेल्यानंतर मोदीजीने भाषण केलं, मणिपूर के नाम में ही मणी है. अहो ते तिकडे जाऊन कशाला बघायला पाहिजे, आम्हाला इथेही कळतं, म्हणून मराठी सक्तीची पाहिजे. मणिपूरमध्ये जाऊन तुम्हाला मणिपूरमधला मणी दिसला, पण मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसलं. तिथली जनता रडते, तिथली जनता आक्रोश करते. पण आमचे पंतप्रधान तिकडे जाऊन मणिपूर के नाम में ही मणी आहे, कशाला जाता मग तिकडे. ही जी यांची सगळी जी वृत्ती आहे, मला असं वाटतं काही वेळेला विचार केल्यानंतर की भाजप म्हणजे आता अमिबा झालेला आहे. अमिबा म्हणजे तो एक पेशीय प्राणी असतो, काय जीव असतो, तो सगळ्यांना शाळेमध्ये होता. अमिबा वाटेल तसा वेडा वाकडा कसाही पसरतो, जिकडे लागेल तिकडे युती करतो. झालं काम की इकडचा हात काढला तिकडे हात करतो, तिकडचा. पण एक पेशी मीच शरीरात गेलं तर पोट बिघडतं, तसे समाजात घुसले तर शांती नाहीशी होते. म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतोय, म्हणून अमिबा म्हणतोय. आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहेत. म्हणून मी बातमी घेऊन आलोय. इंडिया टुडेने सर्वे केलाय, तुमच्यापर्यंत आलाय. इंडिया टुडेने एक सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम अक्रॉस इंडिया. आता गेल्या 2-3 महिन्यातला सर्वे आहे, म्हणून मी त्याचं कागदच घेऊन आलेलो आहे. आपल्या वेळेला पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. माझं कर्तृत्व नव्हतं, हे तुमचं सहाय्य होतं. महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होतं, ते माझं नव्हतं. पण आज जो हा सर्वे झालेला आहे, आलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, नंबर 1, 2 ममता, 3 चंद्रबाबू, 4 नितीश कुमार, त्याच्यानंतर स्टॅलिन, नंतर काय ते पिनारवी विजयन, मग रेवंता रेड्डी, मोहन यादव, हेमंता बिश्वकर्मा शर्मा, आणि 10व्या ह्याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नशीब 10वे नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते. अहो येणार कसे, सगळी बजवतपुरी करून ठेवलेली आहे. काय केलं काय तुम्ही आजपर्यंत. आज सुद्धा बातमी आली की कुठल्या एका अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये धाड टाकली, अधिकाऱ्याला पकडला रंगेहात. वसई विरारच्या महापालिकेच्या आयुक्ताला पकडलं होतं. अधिकारी पकडले जात आहेत, पण मंत्री राजरोस बॅगा उघड्या टाकून खोलीमध्ये बिनधास्त बसलेले आहेत. त्यांना यांना हात लावायची हिंमत होत नाहीये. मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत. आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने डान्स बार काढले जात आहेत. पुरावे सादर केले, विधिमंडळात सादर केले, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या मंत्र्यांना समज देऊन सोडून देत आहेत. हे बरं नाही, पुढच्या वेळेला पुरावा दिसता कामा नये. हे तुमचं राज्य, हा तुमचा कारभार. आणि म्हणून मला RSS मोहन भागवत यांना विचारायचे काही प्रश्न. हे मी प्रश्न लिहून आणलेले, पण आता याचे कागद ओले झालेत आहेत तरी. कारण आता निवडणुका येत आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. निवडणूक तुम्ही लावाच, जनता वाटच बघते. आज येताना सुद्धा मुंबईच्या रस्त्याची झालेली चाळण हे सगळेजण बघतायत, अख्खी मुंबई भोगते. जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुंबणारी मुंबई, तुम्ही ते मेट्रो आणि मोनो चालू ठेवण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये आता बोट सेवा सुरू करा. मेट्रोचं स्टेशन तुंबतंय, मोनोरेल लटकते, खड्डे पडतायत, ट्रॅफिक वाढतोय. आणि हे आपले महापालिकेत भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोंबलून हे पुन्हा दिल्लीला जातात अमित शहा. आणि मग जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे आता भाजपवाले यांना दुसरा उद्योग नाही, हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागलेले आहेत. असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील, येऊ द्यात. कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे, या देशामध्ये धर्म कोणाचाही कोणताही असू शकतो. आम्ही हिंदू आहोत, कोणी मुसलमान आहेत, कोणी ख्रिश्चन आहेत. धर्म कोणाचा कोणताही असला तरी राष्ट्र धर्म हा एकच असला पाहिजे, तो म्हणजे आपला हिंदुस्थान. धर्म आपल्या घरामध्ये ठेवा.
पण घराच्या बाहेर जेव्हा आम्ही पडतो तेव्हा आमचा देश हाच माझा धर्म ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. आणि तुमचं काय हिंदुत्व? म्हणून मला मोहन भागवतांना विचारायचंय, आणि जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्यानी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल. अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल. जानवं घालाल, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी. ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत. आणि आम्हाला जर का हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिला आम्ही भाजपला परत सांगतो, तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा करा. पहिलं ते तुमचं फडकं आहे, फडकच आहे, तो भगवा असूच शकत नाही. कारण भगवा हा शिवसेनेच्या हातामध्ये आहे, शिवसैनिकाच्या हातामध्ये आहे. तुमच्या फडक्यावरचा हिरवा काढा आणि मग आमच्या अंगावरती या. आणि मग 100 वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतांना मी सांगतोय की भागवत साहेब, हे तुमचे चेले चपाटी आहोत. 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी 100 वर्ष संघाने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का की याजसाठी केला होता अट्टहास, ही विचारी सगळी फळं त्या झाडाला लागलेत? आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण RSSचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल. पण ब्रह्मदेव नाही झाला, ब्रह्म राक्षस झालेला आहे. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो, मी ब्रह्म राक्षस हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे. सगळ्यांनी घरी जाताना गुगलवरती ब्रह्म राक्षस या शब्दाचा अर्थ बघा.